नमस्कार सगळ्यांना. आज आपला डे 2 दांडेलीमध्ये. दांडेलीचं वातावरण दाखवतो. आत्ताच थोडा लाईटली नाश्ता झालेला आहे. लाईट बंद केली बंद होती. आमचा घरून आणलेलं त्याचेच लाडू वगैरे नाश्ता झालेला आहे. आजचा प्लॅन सुपा डॅम रिझर्व आहे. दांडेली मेनली फोकस ह्यालाच आहे की इथं मेनली वॉटर ॲक्टिव्हिटीज आपण खूप काही करू शकतो. तर येथे एक सुपा डॅम आहे, त्याच्या रिझर्वायरला खूप जागा आहे, त्यामुळं तिथं आता आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करायला जाणार आहे. चालतंय, मग भेटू आता तिथंच. सौरभ एक्सायटेड आहे का? लाडू बिडू खाऊन एकदम कचकाडून चला जाऊ आता. लोकेशनला जायचं आहे जिथं आम्हाला ॲक्टिव्हिटी करायला येते. चांगला लोकेशन, जाऊ दे. छोटासा पूल मिळाला, असा भारी व्ह्यू आहे. वर सूर्य, खाली अशी नदी आहे. दांडेली तिथे एका प्रॉपर्टीकडे आलो होतो. सह्याद्री म्हणून नाव आहे. ही अशी प्रॉपर्टी आहे. इथं रूम्स आहेत, तिकडं अजून रूम्स आहेत, तिकडं पलीकडे थोड्या टेंट्स आहेत. तिथं ऑफिस, खायचं, तिकडं सुपारी शेती, इकडं स्प्रिंकल होऊन असं डान्स करण्यासाठी साऊंड वगैरे लावून, तिकडं स्विमिंग पूल. तर ही प्रॉपर्टी सौरभच्या मित्राची आहे आणि ही आम्ही करणार होतो, पण त्या टायमिंगला असं झालं की तो कुठं फिरायला गेलता आणि तो अवेलेबल नव्हता. तर त्यामुळं आम्हाला ही प्रॉपर्टी करता आली नाही. पण चांगली आहे प्रॉपर्टी ही, एक नंबर. म्हणजे मस्टच आहे, कारण की यानं आम्हाला पण आता हे जे आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करणार आहेत ना, त्यासाठी आता भावाने आम्हाला पूर्ण अरेंज करून दिलं आहे. एक नंबर ॲक्टिव्हिटी आहे. कधी दांडेली द्यायचं असेल तर ही सह्याद्री म्हणून आहे. मी आय थिंक व्हिडिओत मागाशी दाखवलंच आहे. अजून एकदा मी त्याचं हे टाकेल पुढे गेलं. पण एक नंबर प्रॉपर्टी, चिलिंगला एक नंबर. चल, झाला आता आमचं इथे नाश्ता वगैरे सगळं करून. भावाला गाडी घेतली. आता डायरेक्टली अजून एक 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर नंतर तिथं जो स्टेज म्हणजे सॉरी ॲडव्हेंचर म्हणलं ना, तर ते तिथं आहे 10 किलोमीटरनं. तर आता आम्ही तिथं चाललो आहे. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करून त्याला एक अराऊंड 4-5 ॲक्टिव्हिटी आहेत. त्याला 1 तास लागतो. त्या ॲक्टिव्हिटी करून मग 3 तास लागतात त्याला. त्या ॲक्टिव्हिटी करून नंतर एक तिथं बॅकवॉटर रिझर्वायर आहे सुपरा डॅमचा, तो बघेल मला. हे आता मी जे चाललो आहे ना, ते वॉटर ॲक्टिव्हिटी जिथं करणार आहे ना, तिथं जायचा हा रस्ता आहे. ॲक्च्युली त्याचा रस्ता अजून एक आहे, तो थोडा म्हणजे तो 20 किलोमीटर पडतो. तर आम्ही आता जे मित्राकडे गेलो होतो ना, त्याने हा मधला रस्ता साईडला होता. हा अराऊंड 10 किलोमीटर पडतो आणि डायरेक्टली त्या रस्त्याला मिळतो. हा शॉर्टकट आहे थोडा. रस्ता बघा किती भारी आहे हा. महाराज कॅफे आलोय वाटतं, पोचलोय डेस्टिनेशन पासून जवळच. आता शोधायचं ते कुठं आहे. वाईब्स तर ये लागलेत भारी भारी. पोचलेलो आहे तुम्ही. इकडे अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी होणार आता. आणि यांचं असं आहे की इथं कॅमेऱ्याला परमिशन नाही आहे, त्यामुळं
कॅमेरा शक्यतो सबमिट करावा लागेल आणि अशी ॲक्टिव्हिटी आहे. दांडेलीतलं सगळं फिरून झालेलं आहे. म्हणजे इथे येऊन वेगवेगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करू शकत होतो आम्ही. राफ्टिंग केली, जीप लाईन केली, अजून एक 2-3 प्रकारच्या होत्या, पण टाईम नव्हता. इथलं थोडं जरा मॅनेजमेंट बरोबर नव्हतं, त्यामुळं खूप टाईम लागला. राफ्टिंगलाच आम्हाला 3 तास थांबावं लागलं, त्यामुळं होईल तसं केलं. तर आता मी ना एका टॉपच्या ठिकाणी आलो आहे. तिथनं व्ह्यू किती भारी ते दाखवतो तुम्हाला एकदा. एक सेकंड. दिसते इथून राफ्टिंग चालू होते. हे असं इथं व्ह्यू, ते खाली इथून झिप लाईन, आणि ह्या त्या तिकडं कोपऱ्यात राफ्टिंगचा एंड होतो तिकडे. असा व्ह्यू आहे. तुम्हाला जरी नुसती झिप लाईन करायची असेल तर ह्याचा पण इथं ऑप्शन आहे. व्ह्यू झालं आता आमचं सगळं. दांडेलीतून चाललो आता इथून आता डायरेक्टली रूमवरती जाईल. आणि नंतर उद्याचं नियोजन. उद्या आमचं दांडेली टू गोकर्ण असणार आहे. एवढं जास्त डिस्टन्स नाही आहे, ओनली 130 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. पण तरी पण हाच ट्रॅव्हल तर आहे. त्यानंतर गोकर्ण महाबळेश्वर उद्या मंदिर करेल. तर आता उद्याच बघेल, बाकी काय नाही. चांगला गेला दिवस आजचा. फायनली एक आमची लोकेशन राहिली होती बघायची, क्रोकोडाईल पार्क. मी स्वतः वाचली. मग काय, ज्यासाठी रूम घेतली होती तीच लोकेशन राहत होती. पण आता आलो आहे तिथं. एक अर्धा तास आहे आमच्याकडे बघण्यासाठी. बघू आता काय काय बघायला मिळतं. बरं झालं शेवटची लोकेशन होती, मिस केली नाही. कारण की दाखवतो, ते 2 दिसतात का, तिथं 2 मगर आहेत. रूम पासून फक्त एक 10 मिनिटं चालत आल्यावर आमच्या रूम पासून मगरी राहते त्या. जाऊया. ह्या इथे एक आहे मगर, त्या तिथे एक मगर आहे. इथं 2 आहेत मगर. अरे ते मगर आहे रे. अरे मगर आहे रे. अरे मगर आहे रे. जा बघू, बघून ये बघू. या इथे काय सुंदर आहे रे. इथं आता चांगली दिसते मगर. होय, ये लागले इकडं. कोण होत नाही, 50 पिटलं ना रे. बघा आता क्लिअर दिसते. इकडं ऐक, अजून एक नवीन मगर. ते दुसरी वाली खाली गेली, तर अजून एक नवीन आले. 4 कोणता पक्षी? हॉर्नबिल. हॉर्नबिल. ओके. काय इथं आले. हे आता ही ओघ इथे येऊन सुरुंग मारते. आता किती भारी सूर्य मावळताना दिसतो. आणि इथं 3 मगरी चिलिंग करत बसलेत. Day 2 500 पण कंप्लीट झालं. पेट्रोलचं टॉपअप पण चालू आहे. Day 2 आज आमचं इथंच संपतोय. कसं वाटतंय मग सौरभ दांडेली? दांडेली लय जिरवली दांडेलीनं. का रे? वॉटर ऍक्टिव्हिटीचं प्लॅनिंग कायच नाही त्यांचं. अरे हा, ते एक वॉटर ऍक्टिव्हिटी खरंच म्हणजे ते गव्हर्नमेंट सांभाळतंय आणि प्लॅनिंगच नाही आहे काय त्यांचं. म्हणजे कसं पण नुसत्या राफ्टिंगच्या याला आपल्याला 2 तास लागले नंबर यायला. 2 कसं आपण साड्या जॅकेट हुडकायला 2 तास. ते मी आमचे जॅकेट काढलं होतं, ते जॅकेट आम्हाला स्वतःला हुडकावं, लाईफ जॅकेट स्वतःला हुडकावं लागत होतं. ते हुडकल्यानंतर लाईनीत उभं राहायचं ह्याच्यासाठी. 2 तासांनी नंबर येणार. हा, आणि त्यानंतर फक्त राफ्टिंग होणार. त्यानंतर अजून एक झिप लाईन साठी आम्हाला लाईनीत 1.5 तास